टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आपण जे ऑपरेशन केलं ते ऑपरेशन बाबत काही देशामध्ये माहिती देण्याच्या संदर्भात काही खासदारांच्या कमिट्या पण केलेल्या आहे। एका कमिटीचे अध्यक्ष म्हणून आमच्या संसदेतल्या नेत्या आदरणीय सुप्रियाताईंची सुद्धा निवड झालेली आहे। शेवट आपण ज्या पद्धतीने ऑपरेशन केलं याची बाहेरच्या देशात जाऊन माहिती देणं हे सुद्धा योग्यच असू शकतं। नाही, माझं म्हणणं आहे ज्यावेळेस देश हिताचा निर्णय येतो, ज्यावेळेस देश हिताची काही गोष्टी येतात त्यावेळेस पक्ष पार्ट्या राजकारण बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी एक संघ राहिलं पाहिजे। शेवट सिंदूर हे ऑपरेशन कुठल्या प्रधानमंत्र्याच्या नेतृत्वाखाली झालं यापेक्षा देशाच्या प्रधानमंत्र्यांनी योग्य असा डिसिजन घेतला, तर त्यावेळेस आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे। शेवट ही देशहिताची गोष्ट आहे ना, त्यामध्ये राजकारण नाही केलं पाहिजे असा एक विचार करणारा एक कार्यकर्ता आहे। एकदा धर्मेंद्र प्रधानजी, मंत्री केंद्रीय शिक्षा मंत्रालय, नरेंद्रजी मोदी साहेब, प्रकाश नड्डाजी या सर्व मंत्र्यांना भेटून मेडिकल कॉलेजची मागणी केली आणि ती मेडिकल कॉलेजची मागणी केल्यानंतर त्याला आपल्याला खऱ्या अर्थाने यश आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। पण त्याचबरोबरीने आमची मागणी एक आहे की मेडिकल कॉलेज हे शहराच्या लगत एक 5 ते 10 किलोमीटर अंतरावरच ते मेडिकल कॉलेज झालं पाहिजे। त्याचा फायदा सिव्हिल हॉस्पिटलला त्या ठिकाणी होत असतो। त्याचबरोबरीने शहराच्या डेव्हलपमेंटमध्ये पण त्याची भर पडत असते। शेवट आपण कुठल्या तालुक्यात राहतो यापेक्षा आपला शेवट जिल्हा महत्त्वाचा असतो। आताच्या परिस्थितीमध्ये प्रत्येकाला असं वाटतं, प्रत्येक आमदाराला, खासदाराला असं वाटतं की माझ्या होम टाऊनवर ते मेडिकल कॉलेज झालं पाहिजे, ही त्यांची प्रत्येकाची मागणी असते। प्रत्येक आमदाराला वाटतं की माझ्या तालुक्यात झालं पाहिजे, खासदाराला वाटतं की माझ्या तालुक्यात झालं पाहिजे। पण माझी सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे की हे मेडिकल कॉलेज या नगर शहराच्या लगतच झालं पाहिजे। त्याबाबत मी आता कलेक्टर साहेबांना भेटतो।